संत शिरोमणी मारुती महाराज मंदिर करजखेळा ह्याच्या निमित्त जो अखंड हरिनाम सप्ताह त्याच्या निमित्त आजची प्रवचनाची सेवा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अखंड नामाचं चिंतन हा 7 दिवसाचा यज्ञ हा महायज्ञ आहे. रामकथा चालू आहे, प्रवचन कीर्तन काकडा ज्ञानेश्वरी पारायण ही साधना तुमची आमची सर्वांची या ठिकाणी असणार चालू. आजचा 5वा दिवस का 6वा दिवस आणि 6व्या दिवसांची सेवा. तुका म्हणे माझ्या घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. अध्याय 9 श्लोक 26. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जी गीता सांगितली हे कुठं सांगितली, का सांगितली आणि कशासाठी सांगितली. पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध ठरलं. युद्ध कशासाठी ठरलं? राज्यासाठी. युद्ध होऊ नये असं सगळ्यालाच वाटत होतं, पण युद्ध अटळ होतं. कृष्णानं मध्यस्थी केली, पण मध्यस्थीचा उपयोग झाला. युद्ध ठरलं. कृष्णानं सांगितलं. कृष्णाचे पाहुणे दोघेही होते, दुर्योधनही होता आणि धर्मराजही होते. दोघ जणांनी कृष्णाला विचारलं, युद्ध तर ठरले, आम्हाला काय सहकार्य करणार देवा तुम्ही? भगवंतानं सांगितलं, एका बाजूला मी एकटा आणि एका बाजूला माझं सैन्य आणि बळीराम. दुर्योधनाला सांगितलं, तुला 2 वाटण्या, त्या 2 बाजू, त्या कोणती वाटणी उचलायची तू उचल. दुर्योधनानं सांगितलं, कृष्णाची एक आट होती, ज्या बाजूला मी आहे मी काहीच करणार नाही, हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, युद्ध करणार नाही. दुर्योधनाला वाटलं याला घेऊन काय करायचं. देवापासून दूर बुद्धी गेला तो दुर्योधन, ज्याला देव आवडत नाही. दुर्योधन वृत्तीची आजही माणसं आहेत, आजी नाहीत का? आहेत ज्यांना देव आवडत नाही. तो दुर्योधन वृत्तीचा. देव समोर आहे. दुर्योधनानं सांगितलं, तुला नेऊन मला काय करायचंय? तुझ्या संघ थोडा लावा जमा का? 16,001 108 एवढा लावा जमा, एवढा सांभाळ कुठं करू म्हणले मी, आणि तू पुन्हा बिगर कामाचा. धर्मराजाच्या मनातलं या ठिकाणी असणारं झालं, मनासारखं झालं. धर्मराजे म्हणतात, बास मला एवढंच पाहिजे होतं देवा, फक्त तू मला पाहिजे. एकटा तू जर असलाच तर मला काहीच कमी नाही.
जिथं रात्रंदिवस नामचिंतन ते पांडव करतात, ज्यांच्या नावानं त्यांच्या समोर देव आहे. धर्मराजे म्हणतय, माझ्याकडे किती सैन्य आहे याला किंमत नाही, तुझं किती सैन्य आहे याला किंमत नाही, तुला एकट्याला किंमत आहे. परमार्थामध्ये एकालाच किंमत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही एक गाऊ विठोबाचे नाव, अनिकाचे काम नाही येथे. आम्हाला एकाच या ठिकाणी भगवंताची या ठिकाणी भक्ती करायची. धर्मराजानं सांगितलं, मला जे पाहिजे ते मिळाले आज. बाकीचे किती अलंकार घातले ते याला किंमत नाही. एखादी पतिव्रता आहे, त्या पतिव्रतेला त्यानं किती सोनं घातलंय याला किंमत नाही. जी मेनच अलंकार जर नसल तर त्या बाकीच्या सोन्याला काही किंमत आहे का? तसं धर्मराजे म्हणतात, मला बाकीच्याची काय घेणं देणं नाही, तुझं सैन्य किती आहे, फक्त तू कुंकवाचा धनी. या ठिकाणी जसं त्या पतिव्रतेला कुंकू महत्वाचा आहे, अलंकार बाकीचे महत्वाचे नाहीत, तसं तू मला या ठिकाणी असणारा महत्वाचा आहे. बस युद्ध ठरलं. युद्ध कुणाचं होतं? धर्माचं आणि अधर्माचं, खरं आणि खोटं, धर्माचं आणि अधर्माचं युद्ध ठरलं. युद्ध ठरलं. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अथांग असणारं दोन्हीकडलं सैन्य गोळा झालं. कृष्णाने सांगितलं होतं, मी काही करणार नाही, मी फक्त सारथ्य पण स्वीकारतो. अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले आणि कृष्ण परमात्मा अर्जुन रथावर आहे, धनुष्याला बाण लावला, रथ मध्यभागी नेला. अथांग सागरासारखं सैन्य दिसतंय अर्जुनाला. अर्जुनानं सैन्य बघितलं आणि हातामधला धनुष्यबाण खाली टिकवला. कृष्ण परमात्मा म्हणतंय, घाबरलायच काय? अर्जुन म्हणतंय, नाही, मला युद्धच करायचं नाही. काय युद्ध करायचं नाही? पुढं कोण कोण आहे ते? भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, एवढी मंडळी माझ्या समोर आहे. माझे गुरु आहेत, माझे चुलते आहेत, माझे भाऊ आहेत, माझे चुलत भाऊ आहेत. एवढ्याला सगळ्याला मारायचं आणि ते राज्य मी घ्यायचं. मला राज्यच नको, मला युद्धच नको. आम्ही या ठिकाणी असणार हे राज्य सोडून आम्ही बाहेर जाऊ आणि भिक्षा मागून जगू. म्हणून देवा मला युद्ध नको. मग देवाला वाटलं, अर्जुनाला वाटालय मीच युद्ध कराला. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे. हे तव संपत्तीचे वारे, साचुकारी जाईल. अर्जुना, तुला मायाचा भ्रम झालाय. करता करविता देव आहे. ज्याची सत्ता तो सत्ताधीश आहे. ज्याची सत्ता आपल्यावर आहे सो सत्ताधीश चालक आहे, मालक आहे. आणि तुम्हाला आम्हाला वाटतंय आमच्यामुळं सगळं चाललंय. आपला एक भाग झालाय. आपल्या हातात आहे का? आपण चांगलं केलं की म्हणतो आम्ही केलं, मी केलं. आणि एखादी वाईट गोष्ट झाली की ती म्हणतोय आपल्या काय हातात आहे, मग ही त्याच्या हातात आहे. चांगलं आपण करायचं, आपल्यावर घ्यायचं, आणि वाईट झालं की देवावर लुटून द्यायचं. कारण सर्वस्वाचा मालक तो आहे, त्याच्या हातात आहे. उगन निमित्ताला आपल्याला पुढे उभा केलंय. मग देवाला कळालं या ठिकाणी असणार अर्जुनाला भ्रम, मायामध्ये अर्जुन गुरपटलाय. अर्जुनाला वाटू लागले माझं आणि मी, माझं आणि मी गेल्याशिवाय देव आपला होत नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. मी म्हणलं की संपलं सगळं. रामायण चालू आहे, इथं तुम्ही ऐकलं असेल कथा. लक्ष्मणाला शक्ती लागली, राम योगामध्ये गेले. राम त्या ठिकाणी असणार रडू लागले.
नळ नीळ जामवंत अंगद सगळे रामापाशी गेले. तुम्ही काळजीच करू नका, असला डॉक्टर आपल्यापाशी आहे. एमडी डॉक्टर होते सुषेण वैद्यराज त्या काळातले. सुषेण वैद्यराज एमडी डॉक्टर आहेत, तर तुम्ही कशाला घाबरता? सुषेण वैद्यराजकडे गेले आणि त्यांनी सांगितलं राम वियोगामध्ये गेले. ब्रह्माला वियोग नाही, पण तुमच्या आमच्यासाठी राम रडत होते. राम नाही रडला असता तर म्हणले असते सावत्र भाऊ संगनेला मारून घालतो काय. रामायण ऐकून नुसतं चालत नाही. रामायणकार इथं आहेत. रामायण मध्ये एक एक असे असणारे घेण्यासारखं आहे रामायण. आपल्या आयुष्यामध्ये आचरण करण्यासारखं आहे रामायण. ज्याला ग्रस्ती जीवन जगायचंय त्यानं रामायणाचं आचरण करावं, आणि ज्याला राजकारण करायचंय त्यांनी महाभारताचं आचरण करावं. रामायणामधलं एक एक पात्र असं आहे, आम्ही नुसतं रामायण ऐकून चालणार नाही. सावत्र भावाचं भावावर किती प्रेम असतंय हे रामायणानं शिकवलं. पत्नीचं पतीवर किती प्रेम असतंय हे सीतेनं सांगितलं. आईचं मुलावर किती प्रेम असतंय हे कौशल्यानं सांगितलं. बापाचं मुलावर किती प्रेम असतंय हे दशरथ राजानं या रामायणामध्ये सांगितलं. जगाच्या पाठीवर लेकासाठी जीव देणारा हा दशरथ आहे, एवढं प्रेम असतंय बापाचं आणि लेकाचं. सुषेण वैद्यराजला सांगितलं लक्ष्मण त्या ठिकाणी असताना शक्ती लागल्या, रक्ताच्या थरोळ्यात पडलं, त्याला उठवायचं. सुषेण वैद्यराजांनी म्हणले माझ्यासारखा पट्टे असताना तुम्ही कशाला घाबराला? अहंकार तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरुत समान भार देवा. याला अहंकाराला मी आला. त्यानं म्हणले मी उठवतो, पण कवा? द्रोणागिरी पर्वत आणावं लागत, 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करावं लागत, मग आणावं लागत, मग त्याच्यावर वनस्पती आहे त्या ती काढा या ठिकाणी औषध बनवतो, दिवस निघायच्या आत आणावं लागत. आता ती म्हणले 400 कोसाचा समुद्र आणि त्याच्या पलीकडे पर्वत, आणि ती दिवस निघायच्या आत आणायचे. आता कोण जातंय एवढ्या संध्याकाळी? कोण जातंय? रातच जाऊन माघारी यायचंय. सगळेजण म्हणले कोण जाते? एक जणानं सुग्रीवाला म्हणलं सुग्रीवा तुम्ही जाताव का? त्यानं म्हणलं अजिबात मला जमत नाही. का? पाय माझा गुडघा चमकत आहे म्हणले. रथाचा चाक लागला होता सुग्रीवाच्या गुडघ्याला, उड्डाण मारली होती. सगळेजण म्हणले काम करणारा एकच आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तियाच्या वाटा मज दावाया सुबट. हनुमंतरायला शरण गेले. हनुमंतरायला बी अहंकार आला. हनुमंतराय म्हणजे सगळेच माझ्याकडे आलते, तो मी लय श्रेष्ठ आहे काय की? हनुमंता द्रोणागिरी पर्वतावरल्या वनस्पती आणायच्या त्या दिवस निघायच्या. हनुमंताने म्हणले ह्या पट्ट्या असताना तुम्ही अजिबातच घाबरू नका. त्याला बी मी अडकावून टाकलं. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकारानं भल्या भल्याला धरलंय, तुमच्या आमच्या सुद्धा कंटाला धरलंय. अहंकारण मी म्हणलं की तिथं संपलं सगळं. ज्या ज्या वेळेस अहंकार होईल त्या वेळेस आपल्या आयुष्याची उतार काढा लागेल एवढं समजा. अहंकार कशाचाच येऊ देऊ नका. पण नामदेवराय म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकास. नामदेवरायने उगं मागणं मागितलंय काय? अहंकार या ठिकाणी अजिबात परमार्थामध्ये नाही, संसारामध्ये सुद्धा त्याच्यावर भार घातला पाहिजे. संसार आपोआप होतोय. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे. भार घालून चालायचं. आपल्या हातात काय नाही का? हातात आहे आपल्या हातात काय नाही. सांगायचं तात्पर्य हनुमंतराय गेले, उड्डाण मारली, द्रोणागिरी पर्वतापाशी गेले. कथा फार लांब आहे, तुम्ही ऐकलाच चाल. पर्वतावर गेले, वनस्पती दिसत होत्या पण हाताला येत नव्हत्या. हनुमंतराय म्हणले असे का होत होते? असं का होऊ लागलंय? चूक झाली की मागं वळून बघावं लागत, मागं फिरून बघावं लागत. चूक झाली, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चूक होते आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मागं वळलं पाहिजे. ठेच लागल्यावरच आपण खाली बघताव, मग म्हणताव देव कवा. ठेच लागल्यावर ध्यान होत नाही. हनुमंतरायनं म्हणले असं का व्हायलंय मला?
हनुमंतरायाला कळालं, कारण हनुमंतरायाला माहित होतं जेव्हा जेव्हा संकट पडल पडता जडबारी दासी आठवावा हरी मग तो होऊन देसीन आड घाली सुदर्शन. ही देवाचं ब्रीद आहे. जेव्हा जेव्हा संकट पडल तेव्हा तेव्हा त्याचं भजन करायचं, काहीच करायचं नाही. मग हनुमंतावर संकट आलं, हातात वनस्पती येत नाहीत, हनुमंतांचा चालू केलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जेव्हा जेव्हा चिंतन होईल तेव्हा तेव्हा चित्त शुद्ध होते, अहंकार थोडा सुद्धा राहत नाही. चित्त शुद्ध झालं, आणि चित्त शुद्ध झालं की मग चित्ताला चेतना देणारा राम आहे. मग ह्याला कळालं, अरे वनस्पती सापडत नाही त्या, मग उचल डोंगर, ताकद कमी आहे काय म्हणली तुझ्या, डोंगरच उचलला, दिवस निघायच्या आत आणून ठेवला. सुशन वैद्यला सांगितलं जावा, आणलंय. त्यानं म्हणले काय औषध कुठं आहे, औषध नाही मेडिकलच उचलून आणलंय, बघा म्हणले कोणचं लागतंय घ्या तुम्ही. आणलं त्या ठिकाणी, सुशन वैद्यात वरी गेले, औषध घेतलं, त्याच्यात संजीवनी होती, मुखामध्ये घातली की मेलेलं माणूस जिवंत होत होतं, ही संजीवनी होती. ती घेतलं, औषध तयार केलं, आणि औषध तयार करून त्या ठिकाणी असणार 15-20 मिनिट राहिले ते लक्ष्मण उठायला. मुखामध्ये लक्ष्मणाच्या घातलं, पण लक्ष्मणच उठत नाही. दिवस निघाय 15 मिनिट वेळ आहे. अरे लक्ष्मण का उठत नाही, घाबरून गेले. अरे MBBS MD त्या काळातले, ती म्हणले माझ्या हातानं कसं काय लक्ष्मण उठत नाही, काय वर्म चुकलंय, चुकले या वर्म, फेरा पडे वर्म चुकलं होतं. हनुमंतराला माहित होतं वर्म कुठं चुकलंय. हनुमंतराय पळपळू गेले, चुकलंय थोडं वर्म, तुम्ही जावा, 15 मिनिट वेळ राहिली आहे, नसता काय खरं नाही पुढं. लक्ष्मण जर गेला, हाहाकार माजणार, लक्ष अधिक मन बरोबर. लक्ष्मण जर गेला, राम जाणार आहे, राम गेल्यावर भरत जाणार आहे, शत्रुघ्न जाणार आहे, हाहाकार या विद्यामध्ये माजणार आहे. या ठिकाणी असणार मग राजा रावणाला कोण मारणार, बिभीषणाची राज्याची स्थापना कोण करणार. मग त्या ठिकाणी असणार चरण तीर्थ घेतलं प्रभू रामचंद्राच्या पायाचं, आणि त्याच्यामध्ये संजीवनी टाकली, आणि मग मुखामध्ये टाकली, आणि मुखामध्ये घातल्याबरोबर 2 मिनिटात लक्ष्मण उठला. कारण अहंकारानं भल्या भल्याला त्या ठिकाणी असणार गाठलं. ज्याच्या हातात सत्ता आहे, सांगायचंय तुम्हाला या ठिकाणी, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले, जे जगाची चालता. तो चालक आहे, तो मालक आहे, त्याच्या हातात आहे. देव कुणाला म्हणतात, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, हे मुकुट सकाळा मनी, धन्य तोची दातारा. तो चतुर आहे, तो हुशार आहे, त्याला सगळं कळतंय. कळत नाही काय, कृष्णाला सगळं कळत होतं. अर्जुनाला सांगायला सुरुवात केलं. अर्जुन त्या ठिकाणी असणारं जे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला गीता सांगितली, आणि तेच गीता तुम्हा आम्हाला सामान्याला कळावी म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरायांनी अवतार धारण केला, आणि सोप्यात सोपा तुमच्या आमच्या हातात हा ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. भाव धरोनी वाचे, किती ताकद आहे ज्ञानेश्वरी. ही गोड ग्रंथ कुणी केला, हे संतांनी केलं. कलियुगाच्या ठिकाणी काय करावं, काय करावे साधन, फळ अवघेच येणे. विचारलं, ही कलियुग आहे, सत्याकडे लोकांची संख्या कमी आहे, परमार्थाकडे लोक अजिबात येईना, ते कामरी ना ते. मग काय करावं महाराज, थोडक्यात साधना, सोपी साधना काय, काहीच या ठिकाणी असणार करू नका. संतांनी सांगितलं, तुम्ही या, कुठे या, सत्यामध्ये या, तिथं नामसंकीर्तन साधन सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतराचा दोष जायची ताकद या साधनामध्ये. म्हणून इकडे यायचंय. इकडे कशासाठी यायचंय, मग ही साधना सांगत असताना ज्ञानोबराय आले. साधना सहजासहजी ज्ञानोबरायाला आपल्याला या ठिकाणी सांगता आली का, नाही. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिला देवालया. कारण ज्ञान लोपलं होतं, लोपलेलं ज्ञान तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी, लोपले ज्ञान जगी इथं नेनंती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबराय ज्ञानी होते, ज्ञानाला सुद्धा त्रास झाला. काय लोक म्हणते ते, आता देवदेव करून कुणाचं नीट झालंय महाराज, आमच्या माग वनवासच आहे. वनवास कुणाच्या माग नाही,
संसारच या ठिकाणी दुःख मूळ आहे. संसार दुःख मूळ चहूकडोनी विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवना आम्ही शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संसाराचं दुःख मूळ आहे. आपल्याला सगळ्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? परमार्थ कशासाठी आहे? सुखासाठीच परमार्थ करायला. आपण निघाला पण आपला रस्ता चुकलाय. आपल्याला सुख पाहिजे पण आपण संसाराच्या पुढे गेला आणि संसारात सुख या ठिकाणी हुडकाला. सापडल संसारात सुख का सापडल? नाही नाही नाही. जिथं दुःख मूळ आधीच तो दुःख मूळ आहे, ती काय आपल्याला देणार आहे? महाराज सांगतात जी आपल्याला मागते त्याची भक्ती करून ती आपल्याला काय देणार आहे? चंदरे हंदरे दैवते. तू खूप बरं. कुणाची भक्ती करावी? कुणी देवाची भक्ती करावी? तुकोबरायाने सांगितलं आम्ही जनची भक्ती केली. तुकोबरायाला विचारलं तुम्ही भक्ती केली खरं, पण तुम्हाला देव भेटला का? तुकोबराय म्हणले भेटला नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीत अन आलिया अघाता निवाराया. आमचं निवारण त्यानं केलं. का केलं? तुम्ही काय केलं? आम्ही काहीच केलं नाही. फक्त रात्रंदिवस अखंड खंडे ना जीवन अखंडतेनं त्याचं नाम घेतलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. ही नामात ताकद आहे. म्हणून सार 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 विठ्ठला नाम तुझे सार जपत असे शुळपाणी वारंवार. महादेव सुद्धा ज्याचं भजन करतय तो असणारा अनंत परमात्मा, तो आमचा मायबाप. तुकोबरायाने सांगितलं रात्रंदिवस आम्ही त्याचं भजन केलं. आम्ही भजन केलं मग आम्हाला देव भेटला. मग आम्हाला भेटल का नाही? संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास परमार्थाला महत्वाचा आहे. विश्वास आहे का तुमच्याकडं? विश्वास जर असेल, ज्याच्याकडे भाव असेल त्याच्याकडे देव आहे. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाची मिसे, फळ एक आवडे तैसे भलत्याच्या. तुकोबरायाला काय लोकांनी विचारलं देव आपलाशी करून आम्हाला घ्यायचा आहे, आम्ही काय करावं? आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आम्ही कुण्या डोंगरात जावं? कुठं तपश्चर्या करावी? तुकोबराय म्हणजे कुठं डोंगरात जायची गरज नाही. डोंगरात जाऊन देव भेटत नाही. ज्ञानोबराय सांगतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाच उपाधी दंभ धर्म. योग याग केल्यानं या ठिकाणी असणारा ती साधना अवघड आहे. साधनात अवघड साधनेकडे जाण्यापेक्षा, अवघड वाटणी जाण्यापेक्षा सोपी वाट आहे. स्वल्प वाटे तया जाऊ वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोप्यात सोपा आहे. तुकोबरायाला या ठिकाणी असणारं सांगत असताना, हे भक्ती मार्ग सांगत असताना ज्ञानोबरायाला त्रास झाला. भक्ती मार्ग सहजासहजी या ठिकाणी असणार तुमच्या आमच्या पस्तोर हे ज्ञान पोचवताना ज्या महात्म्याला त्रास झाला असे ते जगाच्या पाठीवर संत येते. ज्ञानोबरायाला किती त्रास झाला. ज्ञानोबराय अवतारिक होते. काय लोक आताही म्हणतात लोक आम्हाला नावच ठेवाले, ज्ञानोबरायाला सोडलं नाही. तुम्ही आम्ही माणसं. तुकोबरायाला सोडलं नाही लोकांनी. लोकांचं काय घेऊन बसला? लोक चांगल्याला चांगलं कधीच म्हणत नाहीत का? म्हणते ते परमार्थ करणाऱ्याला कधीच म्हणत नाहीत. पण लोकांचा विचार करायचा नाही. लोक अपवादास्तव संत कधी थांबले नाहीत, लक्षात ठेवा. लोक बोलाले म्हणून परमार्थ थांबवायचा का? आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. या बंधनातून मुक्त होण्यासाठीच परमार्थ आहे. आणि सोप्यात सोपा, कारण ज्ञान लोपलं होतं ते देण्यासाठी ज्ञानोबराय आले. पण दुःख झालं. पाया रचला ज्ञानोबरायाने. म्हणले परमार्थाचा वारकरी संप्रदायाचा पाया पक्का आहे. ज्ञानदेवे रचिला पाया
आणि उभारीला देवालया पाया पक्का आहे. त्या पायात विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साप त्या पायात घातल्या. मग आज पक्क इमारत उभा राहिली. संत कृपा झाली, इमारत फळा आली. आज परमार्थ एवढा डोलू लागलाय. हजारो कीर्तनकार आहे ते, हजारो प्रवचनकार आहे ते, भागवतकार आहे ते, रामायणकारचार्य आहे ती या ठिकाणी असणार. एवढं भरून आलंय. त्याचं एक मूळ या ठिकाणी पक्का पाया माझ्या ज्ञानोबरायांनी या ठिकाणी असणार केला. त्या पायात आई वडिलाला त्या ठिकाणी असणार आत्महत्या करावी लागलं. समाजानं नीट जगू दिलं नाही. समाजानं गावाच्या बाहेर घर काढलं. का? तुम्ही संन्यासाचे करत्यात. संन्यासाच्या मुलाला ज्ञान सांगायचा काय अधिकार आहे? हे समाजानं या ठिकाणी असणार बोलायला सुरुवात केलं. समाज बोलत असताना, समाज सांगत असताना ज्ञानोबराय समाजाकडे लक्ष देत नव्हते. तरी पण एवढं दुःख या ठिकाणी असणार देत असताना, सांगत असताना आईवडील गेले. ज्ञानोबराय समाजाच्या पुढे हात जोडतात. अहो काका, अहो दादा, तुमच्यासाठी आमचे आईवडील गेले. काय गुन्हा होता? संन्यास स्वीकारला आणि पुन्हा ग्रस्ती झाले, गुरुची आज्ञानं ग्रस्ती झाले आणि पुन्हा या ठिकाणी आमचा जन्म झाला. काय चूक आहे आमची? आम्हाला परवानगी द्या मंज करायची नाही. ते ब्रह्मज्ञानी होते, पण ब्रह्मज्ञानीला देव कधीच कळाला नाही. ज्ञानाला देव कळाला का? जर कळाला असता तर ज्ञानोबरायला गावाच्या बाजूला काढलंच नसतं. या लोकांनी कळाला नाही. या ठिकाणी असणार ब्रह्म वृंदावन होते. ज्ञानोबराय या ठिकाणी असणार एवढं दुःख सहन करून पण निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धारही वर्म चुकवणे दे. जी भागवत धर्माची पताका खांद्यावर होती, खांद्यावरली पताका खाली टेकवली नाही. खायला मिळालं नाही. सिद्ध भेटाच्या ठिकाणी 4 भावंड राहत होते. गावात राहू दिलं नाही. इंद्रायणी मध्ये या ठिकाणी पाऊल टाकू दिलं नाही. गावात भिक्षा मागू दिलं नाही. भिक्षाला ज्ञानोबराय आले. यशोबा काकांनी पाहिलं, ए संन्यासाचे कार्ते, किती दिवस तुम्हाला सांगावं, किती वेळेस सांगावं, तुम्ही का गावामध्ये प्रवेश केला? बंद करा गावात यायचं. कुणी भिक्षा वाढली, भिक्षा झुळीमधली घेतली, खाली मातीत टाकली आणि बोटा सगट मातीत काढली. या ठिकाणी ज्ञानोबरायची जुळी सिद्ध बेटाच्या ठिकाणी रिकामी आली. मुक्ती वाट पाहत होती. किती दुःख आहे जीवनामध्ये, किती सहन केलं. सहन करायला शिकावं संतापासून. एवढं सहन केलं. त्यांच्यासारखं तुम्हाला सहन होणार आहे काय? आपल्याला कुणी जर एखाद्यानं नाही बोललं तर आपण या ठिकाणी असणार येत ना का? रात्री काल ना कीर्तनाला काय मला बोलवलं तर काय? कीर्तनाला बोलवायची गरज आहे? आम्हाला मान पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी असणार मोठेपणा पाहिजे. त्याच्यात गुंतलेली माणसं. ज्ञानोबरायनं एवढं दुःख सहन केलं आणि ज्ञानोबराय मार्ग चालत असताना ज्ञानोबरायचं मन सुद्धा एक दिवशी खिन्न झालं. ज्ञानोबराय म्हणले, ह्यांना ज्ञान सांगाला आणि हेच जर आम्हाला भिक्षा जरी मागून खाऊ देत नाहीत, मग कुणासाठी राहायचंय? कशासाठी ज्ञान सांगायचं तुम्हाला? ज्ञानोबरायला या ठिकाणी असणारा विचार पडला. मुक्ती पळपळ आली. भिक्षा आली आहे का? भिक्षाची जुळी रिकामी होती. ज्ञानोबरायला फार दुःख झालं. ज्यांच्या आयुष्यामधले आई वडील जावे आणि त्यांना दुःख विचारा, कोणच नव्हता आधार द्यायला. गावात तरी कोण नीट बोलत होतं का? आई नव्हती आणि बाप नव्हता. आई हे घराचं मांगल्य आहे, बाप हे घराचा आधार आहे. कसला बी बाप राहू द्या, बाप जर गेला तर घरच कोसळते. ती बाप आहे. ज्ञानोबराय रडत होते. कुणाकडे जावं आम्ही, कुणाला न्याय मागावा? न्याय देवताच भ्रष्ट होऊन गेली आता. तर कुणाकडे न्याय मागायचा? पैसे देऊन या ठिकाणी जेज फुटतोय. पण कितीही जरी न्याय इथं बदलला तर न्याय करणारा तो आहे तिथं.
ज्ञानोबाराने खिन्न मनाने विचार केलं, मला इथं राहायचं नाही, अवतारिक होते, अवतार संपवायचा. पण ज्ञानोबाराय गेले सिद्धबेटाच्या ठिकाणी गवताची झोपडी तयार केली, त्याला ताटी लावली, एकांतामध्ये ज्ञानोबाराय बसले. योगी साधक योगी आहेत ते ज्ञानोबाराय, योगियांचा मायबाप, साधकांचा मायबाप, दर्शने हरेताप शांती रूपी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय साधी ज्ञानोबाराय अवतारिक होते. त्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्यासाठी आलतो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या, झाडू संतांचे मार्ग, अरे राणी भरलं जग. अरे आम्ही तुमच्यासाठी आला. मारुती महाराज आपल्यासाठी आलते. कुठं आलते? पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेती. मार्ग दाखवाय संत येतात आणि मार्ग संतांनी दाखविला. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत, ते संतांनीच मार्ग दाखविला. तुम्हाला मार्ग माहित नव्हता. कुण्या रस्त्याने जावं, कोणत्या रस्त्याने गेल्यावर गाव सापडतंय, कोणत्या रस्त्याने गेल्यावर देव आम्हाला भेटतोय हे आपल्याला काय माहित होतं? हे संतांनी सांगितलं. सांगत असताना दुःख झालं. ज्ञानोबारायने घर सोडलं आणि एकांताच्या ठिकाणी गेले आणि ज्ञानोबाराय तिथं समाधिस्थ झाले. मुक्तीला कळालं ज्ञानोबारायच घरी नाही. दादा कुठे गेलते? मुक्ती हुडकत होती. इकडं हुडक तिकडं हुडक, कुणाला विचारावं? कोण नीट बोलत होतं, कुणी नीट बोलत नव्हतं. त्या गावात कुणी नीट आदरानं बोलत नव्हतं, ज्ञानाशिवाय कुणी बोलत नव्हतं. समाज त्या ठिकाणी आदर देत नव्हता. कोण बोलते, कुणाचा आश्रय घ्यावा? तुकोबाराय म्हणले, कोपला पाटील गावाचे ते लोक, आता मज भीक कोण घाली? आम्हाला कोण भीक घालणार आहे? पाटीलच कोपला, गावच कोपला आमच्यावर. आम्ही कुठं जावं, काय खावं, कुण्या मार्गाने आम्ही जावं? म्हणून ज्ञानोबाराय म्हणले, एकांतात गेले आणि ज्ञानोबाराय ब्रह्म आनंदाय समाधीमध्ये, ज्ञानोबाराय समाधी अवस्थेमध्ये तिथं बसले. या ठिकाणी मुक्तीला कळालं, ज्ञानदादा गेला. ज्ञानोबाराय कुठे गेलते? मुक्ती हुडकत होती. एकानं सांगितलं, जा तर तिथं गवताची झोपडी आहे, त्याच्यात बसलाय तुझा ज्ञानदादा. मुक्ती गेली आणि मुक्ती या ठिकाणी ज्ञानोबारायकडे पाहिली. ज्ञानोबाराय ही योगी होते. ज्ञानोबाराय कोण होते? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती, ज्ञानदेव तुमाईसे. ज्ञानियांचा राजा आहे, ज्ञानियांची माऊली आहे, म्हणून माऊली पदवी. माऊली कुणालाही पदवी आहे काय? आईला माऊली म्हणतात. तुम्ही आम्ही घरची आहे माऊली आहोत, ते विश्वाची माझी माऊली होती. विश्वच जन निर्मिले होतं, विश्वाची माऊली ज्ञानोबा. ज्ञानोबाराय बसलेत. मुक्ती गेली आणि बघितलं, दादा तुम्ही उठा, काम पुष्कळ राहिलं, अजून पुढे आहे. हे जर या ठिकाणी आताच जर तुम्ही या ठिकाणी अवतार संपविलो, मग पुढल्या या लोकांचा कसा उद्धार व्हावा? बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. आम्हाला कळवळा तुमचा आलाय म्हणून आम्ही आलो. ऐशा कळवळ्याच्या जाती करती लाभाविन प्रीती. लाभ नसताना प्रेम करणारी संत 1 नंबरला आणि 2 नंबरला आई आहे. लाभ नसताना आई प्रेम करते त्या मुलावर, पण मुलाला आई कळना. मुलगा कुठपर्यंत म्हणतोय आई आई, कुठपर्यंत म्हणतोय बाई जुतर आई म्हणतोय. आणि बाई आलं की मग पुन्हा आई संपली. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारी आई आहे, स्वार्थ नाही. काय कळवळा त्या आईकड. ज्ञानोबाराय हात जोडले मुक्ताबाई, आणि गोड अशी असणारी मुक्ती. वय लहान आहे. ज्ञानोबारायला ज्ञान शिकवते आहे, काय अधिकार आहे त्या मुक्ताबाईचा? ज्ञानोबारायला उपदेश करते, ए दादा तुम्ही जर असं बसलो तर आमचं कसं होईल? आम्ही काय आदर्श घ्यावा? फारच मुक्तीनं गोडलेलं. दादा तुम्ही कोण आहात? योगी तू पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. तू योगी आहेच दादा. योग्यानं या ठिकाणी रुसायचं असतंय काय? चांगल्या माणसानं कधीच रुसायचं नसतंय, चांगल्या माणसानं कधीच बिघडायचं नसतंय. आता चांगलेच बिघडले ते. काय आदर्श घ्यावा आम्ही त्यांचा?
घरमालक जर बिघडला, घरमालक जर लेजिम खेळत याला रोजगारला, तर पोरवानी काय आदर्श घ्यावा? दादा तुम्ही आधार स्थान आमचं या ठिकाणी असणार. तुम्ही जर असं बिघडलो, तुम्ही जर रुसलो, तुम्ही दादा योगी आहात. तुम्ही योग्यानं कधी रुसायचं नसतंय, योग्यानं कधी या ठिकाणी असणार दुसऱ्यावर रागावायचं नसतंय. फार गोड असं असणार त्या ठिकाणी. आमच्या सांगितलं मुक्तीनं, दादा दात बी आपले आणि वट बी आपले. काय गोड ज्ञान आहे. आपल्याच दातानं आपली जीभ चावली म्हणून दात पाडायचे का? ही आपल्याला बोलणारे माणसं आपलेच आहेत. आपले माणसं आपल्याला बोलतात. पूर्वीपासून इतिहास आहे. आपलेच माणसं आपले आडवं असतात, आपलेच माणसं आपले पायवडा असतात, बाकीचे कोण नाहीत. आपले माणसं आडवे आले म्हणून थांबायचं नसतंय. छत्रपती राजे थांबले नाहीत. आपलेच माणसं त्यांची आडवं होते, पण जीवाचे मावळे एकजीव केला आणि स्वराज्याची स्थापना आमच्या छत्रपती राजांनी केली. तुकोबारायांनी या ठिकाणी लोक अपवाद असतो, लोक बोलाले म्हणून परमार्थ थांबविला नाही का? थांबविला नाही. जर थांबले असते, तुकोबाराय ज्ञानोबाराय, तर गोड ग्रंथ असणारा ज्ञानेश्वरी गाथा आपल्याला मिळालाच नसता. लोक बोलालते म्हणून परमार्थ कधीच थांबवायचा नसते, लक्षात ठेवा. आणि त्या भगवंताचं चिंतन करत राहायचं. त्यांनी सांगितलं, ज्ञानोबारायला मुक्ती बोलत होती, दादा तुम्ही योगी आहात, तुम्ही साधक आहात, तुम्ही ज्ञानी आहात, उठा तुम्ही उठा. आपल्याला कार्य आहे. तुमचं कार्य काय आहे? अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन. महादोषीचा उद्धार करणे हे संतांचं काम आहे. काय तुमचं काम? तुमचं काम तुम्ही संत आहात, संतांचंच काम आहे. जी या ठिकाणी असणार खळ आहेत, जे दुष्ट आहेत, त्यांचा उद्धार करायचं काम, त्याच्यासाठीच आपण आलाव. ज्ञानोबारायला मुक्तीचं गोड असणार त्या ठिकाणी असणार, जे अमृतासारखे एक एक शब्द हृदयाला लागले ज्ञानोबारायचे. आणि मग ज्ञानोबाराय समाधीच्या बाहेर आले आणि पहिला ग्रंथ अमृत अनुभव ही जगत कल्याणासाठी ज्ञानोबारायांनी दिला. अमृत अनुभव ही ज्ञानाला अमृत अनुभव लिहिला आणि सांगितलं, ही अमृत अनुभव घ्या, याच्यात काय ज्ञान आहे. अमृत अनुभव जर वाचला तर ज्ञान प्राप्त होईल. दुसरा वर्ग गेला, महाराज म्हणले आम्हाला अमृत अनुभवातलं काही कळत नाही, आम्हाला सोप्यात सोपा दुसरा कोणता ग्रंथ आहे का? म्हणून हे ग्रंथ कुणाकून लिहिलाय? ज्ञानेश्वरी गीतेवर भाष्य केलं, कुणाकून केलं? मेलेल्या मुडद्याकून त्या ठिकाणी असणारा हा ग्रंथ लिहून ठेवलाय. काय अधिकार आहे संतांचा? म्हणून तुकोबाराय उगम मागतात का? नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. हे देवा, तुला द्यायची संगत आयऱ्या गैऱ्याची नको, श्रीमंताची नको, मला संतांचीच दे. पुण्या संतांची अखंड जया तुझी प्रीती, मग दे तयाची संगती, मग मी कमळापती. तुझ बाना कंटाळा, अरे मला कंटाळा येणार नाही. त्यांच्या घरचं कुत्र म्हणून धाड, पण संतांच्याच घरी मला धाड, संतांच्याच सवासामध्ये मला धाड. तुला पुन्हा जन्म द्यायचा आहे, मला ज्ञानोबाराय बैलाच्या जन्माला घालायचंय, पण कुण्या बैलाच्या? ज्ञानोबारायच्या रथाचाच बैल करून मला पाठव. का संतांची संगती मागितली? संतांच्या संगतीमध्ये किती ताकद आहे. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी असणार आळंदी सोडली आणि फिरता फिरता निघाले. त्या ठिकाणी असणार जाता जाता ज्ञानोबाराय फुलतांब्याला थांबले असताना त्या गावामध्ये मुक्काम पडला आणि सकाळची वेळ ज्ञानोबाराय निघाले असताना पुढून एक प्रेत आलं. प्रेताच्या पुढे
पती गेला की सतीचं वाण वाटत पती पत्नी सती जात होती पती समोर. पतीचं प्रेत मागून येऊ लागले. सतीचं वाण वाटत पत्नी पुढे आली आहे आणि ज्ञानोबा आहेत त्या रस्त्याने चाललेत. तिला वाटलं श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. संतांच्या पायावर डोकं टेकवावं. का बर? संतांच्या पायामध्ये ताकद आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पाया का पडतात? पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन एकमेका. अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरी. अभिमान निघून जाते मग कुणाच्याही पाया पडायचं नाही. आता काय लोक आम्हाला त्या ठिकाणी आम्ही बघतो ते खासदार आमदार आले की पुढं. अरे काय त्यांचे पाय आधीच घाण झालेले ते. ज्यांचे पाय पवित्र आहेत ते त्यांच्या पायावर डोकं टेकवायचं. लक्षात ठेवा. कुणाचे पाय पवित्र आहे ते ज्यांचं आचरण त्या ठिकाणी असणारं पवित्र आहे. कधी कलंकच लागला नाही. आचरण आणि चरण ज्यांचं आचरण शुद्ध आहे त्यांचे चरण शुद्ध आहे ते. म्हणून त्यांच्या पायामध्ये ताकद आहे. म्हणून त्यांच्या पायावर तुम्ही सामान्य लोक आम्ही संतांच्या पायावर का डोकं टेकवायचं? संतांच्या पायावर डोकं टेकवलं. डोकं टेकवल्याबरोबर अतक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती मत पापा. पाप उपपाप आणि महापाप किती वेळात जाते? अर्ध सेकंदामध्ये जर ज्ञानोबरायासारख्या संतांची योग्यांची तुकोबरायासारख्या साधूंची मारुती महाराजांच्या सारख्या योग्यांची जर भेट झाली आणि अशा साधूंच्या पायावर आपण जर नतमस्तक झालो तर आपल्या मागटलं सगळं जाते. काय जाते? झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठा उठी. कशाला शिल्लक राहते? काय शिल्लकच राहत नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. जळाल्यावर माग शिल्लक काय राहते? काही शिल्लक राहत नाही. ही ताकद संतांची. ज्ञानोबाचं दर्शन झालं आणि ज्ञानोबानी बोलता बोलता म्हणले सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. तिनं म्हणली ह्या जन्मी का पुढल्या जन्मीचा. रडू लागली. पदर पसरला. महाराज पुण्या जन्मीचा आशीर्वाद आहे. त्याने म्हणले हो प्रेत येऊ लागलंय मागून. कुठं आहे? काय तिकडून येऊ लागले. ज्ञानोबारायने या ठिकाणी असणार प्रेत खाली टेकवायला लावलं. काय अधिकार आहे संतांचा? प्रेत खाली टिकवलं आणि ज्ञानोबारायने त्या प्रेताला हात लावला. लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. प्रेत जिवंत झालं. मेले माणूस जिते उठविल वेळ काळा ते ग्राशील. ही ताकद संतांची. ज्ञानोबारायानं जिवंत केलं आणि नाव काय तुमचं? सच्चिदानंद. सच्चिदानंद सच अधिक आनंद. सच्चिदानंद नाव ठेवलं आणि ज्ञानोबारायाचे हात जोडून पुढे उभा राहिले. महाराज माग गेलेली आता सगळं गेलं. मला फक्त आता तुमची सेवा करायची आहे. मी काय करू आता मला सांगा. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. सेवा करत राहा. संतांची करा भगवंतांची करा. सच्चिदानंद बाबाचं काहीतरी पूर्व पुण्य होतं म्हणून ज्ञानोबारायची भेट झाली. भेट सहजासहजी संतांची होत नाही. सहजासहजी परमार्थ घडत नाही. लाखावर लोक आहेत ते मोजकेच लोक का परमार्थ करतात? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठली कृपा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. सगळ्यालाच का आवडत नाही? सगळ्याच्या हृदयामध्ये देव आहे. सर्वागटी राम देहादेह एक सूर्यप्रकाशत सहस्र रश्मी. सगळ्यालाच देव का आवडू नये?
सगळ्याच्या हृदयात देव आहे, मग सगळेच परमार्थ का करत नाहीत? त्याच्या माग ज्याचं पूर्व पुण्याचं बॅलन्स आहे. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. ज्यांच्याकडे पूर्व पुण्याचा ठेवा आहे त्यालाच सत्कार्य, संतांचं सेवा आणि भगवंताचं चिंतन त्याच्याकडूनच घडतंय. ऐऱ्या गैऱ्याला परमार्थ घडलाच नाही. तुकोबाराय सांगतात, कारण तुकोबाराय म्हणतात संतांची जर भेट व्हायची असेल काहीतरी पूर्व पुण्य पाहिजे. कोणतं पूर्व पुण्य? आणि पूर्व पुण्य निस्तक चालून असून चालत नाही, त्याला सेवा भाव पाहिजे. निस्ता सेवा जर केलो तर त्या सेवेला एक ना एक दिवस फळ येते. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झाला सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. कारण पुण्याला फळ येते. आपण आयुष्यामध्ये चांगलं काम करत राहा, त्या चांगल्या कामाला एक ना एक दिवस फळ नक्की मिळतं. एवढं लक्षात ठेवा. कारण काहीतरी पूर्व पुण्य होतं. सच्चिदानंद बाबांनी सांगितलं काय करू? आता काहीच करू नका. तुम्ही हातात लेखणी घ्या, मंदिरात गेले, खांबाला टेकून ज्ञानोबराय बसले. ज्ञानोबरायनं सांगितली ज्ञानेश्वरी आणि आमच्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ही अधिकार संतांचा आहे. दुसरा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि तुमच्या आमच्या हातात दिला. तिसरा वर्ग ज्ञानोबरायकडे गेला. महाराज ज्ञानेश्वरी एवढी मोठी 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी आहे, आम्हाला वाचायला कुठं वेळ आहे? थोड्या वेळात परमार्थ घडावा, थोड्या वेळात आमचं या ठिकाणी उद्धार व्हावा, असं काय आहे का नाही? देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी आल्या. 28 अभंगाचा हरिपाठ तयार केला आणि त्यांच्या हातात दिला. हे वाचा. ही जर वाचलो तर वाचलो, नाहीतर ज्ञानोबराय म्हणतात एक तत्व नाम. हरिपाठात 28 अभंगाचा हरिपाठ आहे, सार आहे, परमार्थाचं सारच आहे. तिसऱ्या वर्गाला हरिपाठ दिला, चौथा वर्ग गेला आणि ज्ञानोबरायला विचारलं आम्हाला वाचता येत नाही, आमच्यासाठी काय साधन आहे? ज्ञानोबरायने म्हणले तुम्हाला वाचता येत नाही होय, मग तुम्ही काय करा, तुम्ही एकच करा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुम्ही काहीच करू नका, एका ठिकाणी या ठिकाणी असणार बसा आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जर जप केला तर काय होतंय महाराज? तुकोबाराय म्हणले आम्ही रामकृष्ण हरीचा जप केला, काय झालं? आम्हाला न्याला विमान आलं. ही ताकद या रामकृष्ण हरी जपामध्ये. आम्ही हेच केलं. तुकोबाराय म्हणले आम्ही बाकीचं काही केलं नाही, आम्ही साधना बाकीची काही केलं नाही, आम्ही फक्त नाम साधना केली आणि या नाम साधनेवर आम्हाला देव समोर येऊन त्या ठिकाणी निस्ता भेटलाच नाही महाराज. तुकोबाराय म्हणले मला न्याला देव आला, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. ह्याच्यासाठीच परमार्थ करायचा आहे. आपला शेवट चांगला व्हावा यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आपला शेवट चांगला व्हावा ह्याच्यासाठीच संतांच्या पायावर विश्वास ठेवून आज ही अखंड हरिनाम सप्ताह आमच्या पाटील परिवार, आमचे महाराज आहेत, कथाकार रामायणाचार्य, तर रामकथा चालू आहे. सर्वांच्या म्हणजे महेश महाराजजी असतील, सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, मारुती महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा नामयज्ञ सोहळा याच्यात सगळेजण सामील व्हा. आजचा 6वा दिवस, उद्या शेवट आहे आणि काहीतरी ह्याच्यात सहकार्य होऊन सहकार्य करा, सामील व्हा आणि सहकार्य करा. आयुष्यामध्ये तुमच्या चांगल्या कामाची नोंद फक्त इथं किती वेळ परमार्थाला दिला एवढीच आयुष्यामध्ये नोंद तिथं होणार आहे, बाकीची नोंदच नाही. किती पळालात त्या संसारामध्ये याची नोंद नाही, पण परमार्थ किती केला. परमार्थ करत असताना जीवन ही प्लस आहे आणि संसार ही मायनस आहे.
किती संसारासाठी केलं, एवढं केलं, संघ काय आलं बर? ज्यांच्यावर आम्ही एवढं प्रेम केलं ते कोण संघ आले? जोवर चळन गा तोवर म्हणती माझा, मानिती लहान तोवर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळती आला बागुला जा. कोण संघ येते आपल्या? जोपर्यंत कामधंदा करताय तोपर्यंत म्हणते ते आमचे अण्णा, आमचे अण्णा. अण्णा अन्न खायला देतय तोपर्यंत अण्णा. अन्नाचं आणायचं बंद झालं की मग अण्णा बसले देव झाला. कोण ऐकत आहे अण्णाचं? ऐकत आहे? कोण ऐकत नाही या ठिकाणी असणार. अण्णा जोपर्यंत हातपाय चलते तोपर्यंत इकडे येतय का? काय येतय? येत नाही. का बरं आलं नाव कीर्तनाला रात्री? पोरग म्हणतंय महाराज आमच्या अन्नाशिवाय आमची गायच धार काढू देत नाही. एवढं फगविल्यावर अण्णा कशाला येतंय इकडं मंडपात? काय येतंय? गायीनं तुडविलं तरी इकडे येत नाही. कवा येतंय? सगळं निघून गेलं, हातपाय क्षीण झाले, डोळ्यानं दिसना झालं. तुकोबार आहे म्हणतात पुन्हा येऊन काय उपयोग आहे? वेळ निघून गेली आणि मग कळालं आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर व्हा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. जोपर्यंत आपलं होतंय, चिंतन होतंय, हातपाय चांगलेत, डोळे चांगलेत, कानानं ऐकू येतंय चांगलं, सगळं आहे तोपर्यंतच परमार्थ साध्य होतंय. नसता आले प्रवचनाला, लांबून ऐकलं, दुसऱ्याला म्हणतंय कुठलं होतं रे महाराज? पोरानं म्हणलंय का दिसले काय तुम्हाला? दिसाल तर धंदोक पांढरं कोण्या गावचं होतं? डोळ्यानं दिसना झालं, कानानं ऐकू येना झालं, मग कशाचा परमार्थ आहे? महाराज जोपर्यंत साध्य होतंय, साधना साध्य होते तोपर्यंतच आपल्याला साधना करायची. सोप्यात सोपी अशी असणारी साधना आपल्याला संतांनी करून दिली. मारुती महाराजांना काहीच केलं नाही, फक्त एकच केलं, करिता देवार्चन, घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पुजावे आरते. एवढा तुमच्या आमच्यावर उपकार केला. किती उपकार केला काय सांगू आता संताचे उपकार, आणि मज निरंतर जागविती. कशाचा उपकार केला? तुम्हा आम्हाला परमार्थ कसा करावा ही संतांनी शिकवला. तुम्हा आम्हाला माहित नव्हतं म्हणून त्यांचा किती उपकार आहे सांगता येत नाही. एवढा उपकार संतांनी तुमच्या आमच्यावर केला, आणि तुम्हा आम्हाला सोप्यात सोपा, तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी, आणि शहाणा तू धनी घेतवाशी, सोप्यात सोपा परमार्थ तुम्हा आम्हाला या साधू संतांनी सांगितला. म्हणून त्याच रस्त्याने जायचंय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते त्यांनी जी मार्ग दाखविलाय त्या मार्गाने जायचं. मग काय लोक म्हणले त्या मार्गाने गेल्यावर हो ज्या रस्त्याने निघाला त्या रस्त्याने जर गेलो एक ना एक दिवस देव आपल्याला भेटणार आहे. लक्षात ठेवा, मार्ग जर चुकला किती दिवस फिरलो तर देव कसा भेटेल? रस्ता चुकलाय, जायचंय पंढरपूरला, आता इकडं तोंड करावं लागेल ना वरलाकड. ती म्हणले पंढरपूर कवा भेटेल, आणि निघाला आम्ही पंढरपूरला वरलाकड तोंड करून. आम्ही रस्ता धरलाय, आम्हाला म्हणतात भेटला का? कशाला बॉम्बलात फिराला? काय तर भाकड कथा आम्हाला सांगाला. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी. मनाचं नाही, भाकड कथा नाहीत, त्याच्यावर विश्वास आहे आमचा. कारण पुराणानं सांगितलं, वेदानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, चहुवेद जाण साई शास्त्री कारण, अटराही पुराणे हरिशी गाती. सगळ्यांनी सांगितलं काहीच करू नका, फक्त त्याचं भजन या ठिकाणी असणार करा. एवढा उपकार या ठिकाणी तुमच्या आमच्यावर कुणी केला? हे साधू संतांनी या ठिकाणी असणार केला. तो खूप बऱ्याने केला. तुम्हा आम्हाला माहित नव्हतं, कारण निघाला इकडं तोंड करून एक ना एक दिवस गाव आपल्याला लागणार आहे. एक जण निघालं खाल्लाकड तोंड करून, आणि त्याला विचारलं कुठं निघालं? ते म्हणले पंढरपूरला चालला. आता किती दिवस फिरल्यावर जाईल पंढरपूरला? जाईल. तोंड कुंकड केलंय हल्लाकड, रस्ता चुकल्यावर गाव सापडत नाही. एक ना एक दिवस आम्हाला बरेच लोक विचारतात, मी त्यांना थंकावून सांगत असतो, अरे आज नाही भेटला तर उद्या भेटेल, उद्या नाही भेटला परवा दिवशी
भेटेल, पण नक्की आम्ही त्या रस्त्याने निघालो. एक मुक्काम दर मुक्काम करत एक ना एक दिवस पंढरपूर येणार आहे आणि आम्हाला देव भेटणार आहे. आम्ही रस्ता धरलाय पक्का, म्हणून आम्ही त्या रस्त्याने निघालो. नक्की तुम्हा आम्हाला देव भेटेल आणि तुमचा आमचा उद्धार करेल, ह्याच्यासाठीच आपण आला. काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, उद्धाराचं साधन एवढंच आहे. म्हणून सगळे जणांनी सामील व्हा, सगळे जणांनी सहकार्य करा. आणि ह्या कार्याला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातलिया भय नरका जाणे. सत्कार्याला सहकार्य करा, त्याची नोंद, त्याचं तुम्हाला या ठिकाणी असणार जेवढं केलात त्याची पगार एक ना एक दिवस देण्यासाठी उभा राहिलाय. म्हणून झालेली सेवा एक पाईक म्हणून परमपूजने वैकुंठवासी बापूजी पाटील संस्थान रिंगणी, त्या बापूजी पाटील संस्थान रिंगणीचा एक पाईक, एक सेवक आहे. कीर्तनकार नाही मी, प्रवचनकार नाही मी, एक पाईक आहे, एक सेवाधारी सेवक आहे. मालकानं काम सांगावं आणि गड्यानं काम ऐकावं या ठिकाणी असणार. तसं मालक मी नाव जयांगी मोठे पण तया यातना कठीण. मोठेपण म्हणलं की तिथं दुःख जास्त आलं, म्हणून मालक म्हणून ना ग मी सांगतो मला सेवकच बरा आहे. चौथीच्या वर्गाला काळ पहिल्याचा एक रिटायरमेंट झालेले शिक्षक शिकवित होते. शिकवित असताना पहिला विद्यार्थी बसून बाकड्यावर नव्हते, मग ती रिटायरमेंटला आलते. शिकवित असताना बोलता बोलता त्या सरांचा थुक्का मुलाच्या अंगावर जायचा. बोलताना एक लई जागा होतं पोरग, त्याने म्हणलं हो सर जरा मागासारखा तुमचा थुंका अंगावर यालाय. सरनी म्हणले बाळ्या गुरुजीचा थुंका म्हणजे गंगेप्रमाण असतंय, अजिबात तू काळजीच करू नको. रोज असंच चालायचं. बाळ्यालाही जागा होता. एक दिवशी घरी गेला, आईला विचारलं काय पहिलंचा हलकडीला काय अडकावलंय. आईनं म्हणली आपल्या आजोबाच्या हस्त्याच्या. सरनी म्हणायचं रोज गुरुजीचा थुंका म्हणजे गंगेप्रमाण पवित्र असतंय, तू अशुभ अशुभ मानत जाऊ नको. याने एकच विचार केला, आई हस्ती इथं का बरं ठेवले त्या, ती म्हणली उजीवत्या पण गंगेत टाकणं झालं नाही, परिस्थिती बिकट आहे. एक काढ म्हणला, एक काढून दिली, बारीक चुरा केलं, पुडीत घातलं, दप्तरात घातलं आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलं. 9ला शाळा भरली. सर आले, शिकवायला सुरुवात केले, पुढल्या कडेला बसलं. सर बोलता बोलता थुंका अंगावर गेला. अहो सर किती सांगावं, थुंका अंगावर आला. बरे तुला किती सांगू, गुरुजीचा थुंका म्हणजे गंगेप्रमाण. जरा पुढे सरकलं, शिकीत शिकीत गुरुजीला आली जांभळी. आ करून गुरुजीने जांभळी दिली. यानं पुढे सोलून गप करून तोंडात टाकलं. बाळ्या काय टाकलाच, गंगेत हस्ती विसर्जन केलं. गुरुजी म्हणला जयांगी मोठे पण तया यातना कठीण. म्हणून मोठे पण नको, मालक नको, पाईक होऊन त्या ठिकाणी जेवढा त्या सेवकात आनंद आहे तेवढा आनंद दुसरीकडनं आहे. म्हणून पाटलांचा पाईक सेवक या नात्यानं तुम्हा सर्व जे निष्ठावंत वारकरी, ज्या परिवारानं या ठिकाणी असणार हे आयोजन नियोजन वर्षाला असतंय, कारण 1-2 सेवा झालत्याही माझ्या इथं कीर्तनाच्या. म्हणून त्या परिवाराच्या चरणी, मारुती महाराजांच्या चरणी इथं जे निष्ठावंत या गावचे 2-4 गावचे काय बाहेर गावून आलेले असते आमचे वारकरी, अशा वारकऱ्यांच्याही चरणी मी नतमस्तक लोटांगण घालून माझ्या सेवेला मी पूर्ण रंग देतो. दिवस मावळला आहे, हरिपाठ आपल्याला घ्यायचा आहे, कारण वेळ रामायणामुळं त्या ठिकाणी आपला पुढे गेला. पण अधिक वेळ न घेता पुनः शकबार माझ्या सेवेला पूर्ण रंग देतो. पुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 ठल 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 ठल.